नमस्कार मैत्रिणींनो, 29 जून रोजी येणारी वटपौर्णिमा प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जाते. तुम्हाला माहिती आहे का, वडाच्या झाडाचीच पूजा का करतात? 7 फेरीस का मारले जातात? पूजा कोणत्या वेळेत केली तर जास्त शुभ मानली जाते? उपवास कसा करावा? वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या वस्तू दान केल्याने पुण्य वाढते? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सावित्रीने यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण नेमके कसे परत मिळवले? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, तुम्ही पाहत आहात वर्ल्ड ऑफ मोना. आपली संस्कृती, धर्म, व्रत, सण, धार्मिक उपायांसाठी सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. वटपौर्णिमा म्हणजे काय? वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी व्रत करतात. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते, कारण वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. हिंदू धर्मानुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास आहे असे मानले जाते. आता 2026मध्ये वटपौर्णिमा ही 26 जून 2026 सोमवारी या दिवशी साजरी केली जाणार आहे. याचा मुहूर्त सकाळी सूर्योदयानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. शक्यतो सकाळीच पूजा करणे शुभ मानले जाते. जर सकाळी शक्य नसेल तर दुपारपूर्वी ही पूजा करावी. आता पूजेसाठी काय साहित्य लागतात? तर पूजेसाठी हळद, कुंकू, अक्षिदा, फुलं, फळं, नारळ, अगरबत्ती, तुपाचा दिवा, पिवळा दोरा किंवा कापसाचा धागा आणि गोड नैवेद्य. आता आपण बघू की पूजा कशी करायची. सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. देवाची पूजा करून वडाच्या झाडाजवळ जावे. झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करावे. हळद कुंकू वाहावे. फुलं अर्पण करावी. त्यानंतर दिवा, अगरबत्ती लावावी. आता पिवळा धागा किंवा कापसाचा दोरा घेऊन वडाच्या झाडाला 7 फेरे मारावीत. फेरे मारताना आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी संसारासाठी प्रार्थना करावी. यानंतर वटसावित्रीची कथा ऐकावी किंवा वाचावी. नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद वाटावा. राजा अश्वपती यांना अनेक वर्षांनी सावित्री नावाची कन्या झाली. ती अत्यंत बुद्धिमान, सुंदर आणि धार्मिक होती. मोठी झाल्यावर तिने सत्यवानाला पती म्हणून निवडले, परंतु ऋषींनी सांगितले की सत्यवानाचे आयुष्य फक्त 1 वर्षाचे आहे. तरीही सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहिली. विवाहानंतर ती प्रत्येक दिवस भक्तिभावाने जगू लागली. ज्या दिवशी सत्यवानाचे आयुष्य संपणार होते त्या दिवशी तो जंगलात गेला. अचानक तो बेशुद्ध पडला. तेवढ्यात यमराज त्याचे प्राण घेण्यासाठी आले. सावित्रीने यमराजांचा पाठलाग सुरू केला. यमराजांनी तिला अनेकदा परत जाण्यास सांगितले, पण सावित्रीचे पतिधर्म सोडला नाही. तिच्या बुद्धीने आणि भक्तीने प्रसन्न होऊन यमराजांनी तिला वर मागण्यास सांगितले. तिने प्रथम सासू-सासऱ्याचे राज्य मागितले, नंतर वडिलांसाठी पुत्र मागितला आणि शेवटी स्वतःला सत्यवानापासून 100 पुत्र व्हावे असा वर मागितला. यमराजांना आपली चूक लक्षात आली. सत्यवानाशिवाय ते शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांनी सत्यवानाचे प्राण परत दिले. याच घटनेच्या स्मरणार्थ वटपौर्णिमा साजरी केली जाते. वडाच्या झाडाचीच पूजा का करतात? आता अनेकांना हा प्रश्न पडतो, इतकी झाडे असताना पूजा फक्त वडाच्या झाडाचीच का केली जाते? यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणे आहेत. धर्मशास्त्रानुसार मुळामध्ये ब्रह्मदेव, खोडामध्ये भगवान विष्णू आणि फांद्यामध्ये भगवान शिव यांचा वास मानला जातो. वडाचे झाड शेकडो वर्ष जगते, म्हणून ते दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर वडाचे झाड भरपूर प्राणवायू देणाऱ्या झाडांपैकी एक आहे. मैत्रिणींनो, वटपौर्णिमा हा एक केवळ धार्मिक परंपरा नाही, तर विश्वास, प्रेम, समर्पण आणि कुटुंबाच्या एकतेचा संदेश देणारा पवित्र सण आहे. जर श्रद्धेने आणि मनापासून हे व्रत केले तर मनाला समाधान मिळते आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते. तुम्ही दरवर्षी वटपौर्णिमेची पूजा करता का? आणि यावर्षी कोणत्या रंगाची साडी घालणार आहात? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि वर्ल्ड ऑफ मोना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन धार्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी.